नेते राजू पाटील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, गेले काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीचे जे राजकारण तुम्ही पाहत होते, तोडातोडी, फोडाफोडी, त्याच्यानंतर मारहाण, हा सगळा प्रकार जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत दिसला. काय वाटतं, आज तुम्ही मतदान केलेलं आहे, या मतपेटीमध्ये कशा प्रकारचं चित्र दिसून येणार आहे? नाही, नक्कीच. ज्या प्रकारे गेले काही दिवस जी बघतोय, जी या सुसंस्कृत शहराची जी वाट लावलेली यांनी, जो नाव देशभरात खराब झालेलं आहे, ते बघून कुठेतरी मनापासून वाईट वाटते. राजकारण होत राहील, मतदान होत राहील, परंतु ही अशी परिस्थिती आमच्या शहरांची नव्हती. मला वाटतं तोच कुठेतरी राग घेऊन इथले नागरिक, इथले भूमिपुत्र यांनाही फसवलेले आहेत. ते सगळं मला वाटतं मतपेटीतनं ते व्यक्त होतील आणि नक्कीच त्याचा परिणाम उद्या दिसून येईल. दोन ठाकरे बंधू या महायुतीच्या विरोधात आले होते, मात्र त्या ठाकरे बंधूचे उमेदवारांनी चक्क पाठी घेतली आणि काहीने तर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. शहराध्यक्ष असतील मनोज, त्यांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. या सगळ्या बाबीकडे तुम्ही कसं पाहता? काय, एक पहिली गोष्ट म्हणजे जगातला सगळ्यात मोठा पक्ष बोलणार आहे ना, गरज काय लागते लोकांची. त्यामुळे हावरटासारखे चांगली लोक किंवा पैसे देऊन लोक फोडलेले आहेत, यांना शाश्वती नाही आहे. यांचे जे कट्टर कार्यकर्ते ते सतरंजच उचलता येतात. दुर्दैवाने एक कार्यकर्ता म्हणून एका पक्षाचा, मलाही वाईट वाटतं त्यांच्याबद्दल, परंतु पैशाचा, ताकदीचा, सत्तेचा जो गैरवापर चालू आहे, त्याला काही आमचे गद्दार लोक बळी पडलेत. ते गेलेले आहेत. काळ त्यांना दाखवेल की त्यांचा निर्णय योग्य होता की नाही. दुसरीकडे पाहिलं तर एक मोठा मित्र देखील येणार आहे, अशा प्रकारचं विधान जे आहे ते रवींद्र चव्हाण यांनी केलेलं. तुम्ही देखील भाजपमध्ये जाणार, या चर्चा ज्या आहे ते काही दिवसापासून सुरू आहे. नाही, कसे माहिती आहे, त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. त्यांचे अनेक मित्र आहेत. मी अनेक वर्षापासून त्यांना दौडलो, 30 वर्षापासून त्यांची माझी मैत्री आहे. त्यांचे अनेक मित्र मोठे झाले असतील, त्यातला एखादा असेल. काही तर त्यातले काही त्यांचे जोडीदार होते, त्यांचं एन्काउंटर पण झालेलं आहे. तर ते असे काही मित्र असतील तर मला माहीत नाही. ते जर त्यांचा रोख जर माझ्याकडे असेल किंवा तुमचा रोख माझ्याकडे असेल तर राजू पाटील इज नॉट फॉर सेल. तुम्ही सांगितलं काही लोक एन्काउंटर झाले, म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मित्र आहेत. तुम्हाला जास्त माहिती आहे, तुम्ही बघा आणि भाजपला विचारा. दुसरी गोष्ट, आता पाहिलं तर आपण 29 प्रभागामध्ये मैत्रीपूर्वक लढत त्या ठिकाणी सांगितलं जात होते आणि यांचेच लोक म्हणजे भाजपचे उमेदवार पैसे वाटतात, ते शिवसेनेचे उमेदवार पकडतात, ते त्यानंतर दोघात मारामारी होते आणि आता चक्क दोन्ही उमेदवार जे आहेत ते रुग्णालय आहेत, त्यांच्यावर 307 सारखा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला. नाही, मला वाटतं बघा, एकंदरीत ते दोन पक्ष लढत आहेत, त्यांचं काय होतंय मला त्याशी देणं घेणं नाही आहे. परंतु एकंदरीत तिथला भाजपचा अप्रोच पाहिला तर खरोखर सत्तेचा माज आहे. आदल्या दिवशी त्यांनी पैसे वाटले, दुसऱ्या ते पकडले, त्यांचं काय झालं, त्यांच्यावर कोणी काय कारवाई केली नाही. दुसऱ्या दिवशी हे विचारायला गेले, आपसात भांडण झालं. परंतु ज्या प्रकारे तिथे चाललंय, हे बिहारमध्ये पण याच्यापेक्षा कमी प्रमाणात होत असेल असं दुर्दैवाने बोलावं लागतं. जे चाललंय ते अत्यंत निंदनीय आहे. आपण ज्या कल्याण डोंबिवलीचं गणित पाहिलं तर काय नेमका मनसेचा सर्वे बोलतोय, काय अपेक्षा आहे की किती जागा येतील? कारण काही उमेदवारांना दबाव देखील टाकण्यात आला, काही लोकांनी प्रचार देखील केला नाहीये. नाही, हे ठीक आहे ना, जे झालं ते झालंय. पिक्चर अभि बाकी आहे ना अजून. ही शहरं आपली मराठी बहुल शहरं आहेत. नक्कीच मराठी माणूस विचार करेल. पुढचं भविष्य त्यांना दिसतंय, काय काय पॉकेट अशी आहेत की जिथे मराठी माणसाची काय परिस्थिती झाली आहे, हे मराठी माणूस जाणून आहे तिथे. आणि नक्कीच ते त्यांची बुद्धी ठिकाणावर, टाळ्यावर ठेवून ते यावेळेस मतदान करतील. आम्हाला तर अंडरकरंट तसंच दिसतोय. आता देखील त्या 29 प्रभागामध्ये रवींद्र चव्हाण हे फिरत होते, पोलिसांना देखील त्यांनी तंबी दिलेली आहे. बदलापूरमधनं लोक आले, गाड्या चेक करा. तेच, आता ही भाई कंपनीच आहे ना, आम्ही काय बोलणार. ही भाजपाई आहे का भाई कंपनी, याचा विचार लोकांनी करावा. आता आम्ही काय जास्त बोलू शकत नाही याच्यावर. महायुतीचाच महापौर बसणार असा दावा त्यांनी केलाय. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या किती जागा येतील आणि या महापौरमध्ये ठाकरे बंधूंचे उमेदवार काय भूमिका घेतील? लोकांना गृहीत धरणं हे योग्य नाही. सगळेच बोलणार महापौर आमचं येणार, आमचं येणार. आम्ही बोलतो महापौर आमचं येईल, परंतु आमच्याशिवाय महापौर बसणार नाही एवढं नक्की. एकंदरीत पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या राजकारणावरती बोलताना आमच्या शिवाय महापौर यांचा बसणार नाही असा विश्वास देखील राजू पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.